ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी आता शासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून अनियमिततेत सहभागी असलेल्या संस्था चालक, संबंधित अधिकारी आणि संगनमत करणाऱ्यांविरोधात थेट मालमत्ता जप्तीपर्यंत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। शिक्षण आयुक्तालय पुणे येथून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रामुळे राज्यभरातील शिक्षण संस्था, अधिकारी व शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। माजी विधान परिषद सदस्य माननीय श्री नागो गाणार यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे केलेल्या निवेदनाची गंभीर दखल घेत शिक्षण आयुक्तालयाने संबंधित प्रकरणावर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे। या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की शालार्थ आयडी घोटाळ्यात काही संस्था चालकांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळविण्याचे निदर्शनास आले आहे। या गैरप्रकारामुळे शासनाची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे या प्रकरणात केवळ चौकशीपुरती मर्यादा न ठेवता दोषींवर आर्थिक आणि प्रशासकीय दोन्ही स्तरांवर कारवाईचा बडगा उभारला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। शासनाच्या विद्यमान नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई, वैयक्तिक मान्यता रद्द करणे तसेच व्यवस्थापन आणि संस्था चालकांविरोधात दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।